हे बघा मायांनो, ते पैसा फक्त नवऱ्यानंच कमवायला पाहिजे असं कुठं लिहिलंय का? ते नवरा दिवसभर मन करणार आणि आपण काय करणार? प्रत्येक सणाला महागाच्या साड्या घालून मिरवणार. असं नसतंय ना. आणि साड्या घेऊन तरी काय करणार आपण? 1-2 दिवस घालणार ना, नंतर कपाटात ठेवणार. आणि घरी काय घालणार? गाऊन. गाऊनच घालायचं आहे तर महागाच्या साड्या घ्यायच्या ना, मोजक्या सणाला घ्यायच्या. तुम्ही घाला गाऊन, गाऊनाला काही म्हणायचं नाही मला. पण प्रत्येक सणाला साडी घेत बसण्यापेक्षा तेच पैसे 4 पदराला बांधून ठेवा. तुम्हासनी नंतर कामाला येतील. बघा, तुम्हीच ठरवा तुम्हाला कसा संसार करायचा आहे, सुईसारखा करायचा की मुसळासारखा करायचा आहे. आणि ते कमेंटमध्ये बी सांगा कसं करायचं काय नाही. आणि ते प्रत्येक वेळेस ते 10-10 रुपयाची 5-5 रुपयाची हळदीची पुडी आणायची नाही. एकदा 2-3 किलो हळद आणायची, दळून आणायची, चाळून डब्यामध्ये भरून ठेवायचं. ते बरकत बी जाते आणि ते हळद दुकानात बी चांगली नसते, कलर टाकलेला राहते. एवढं 4 गोष्टी तुम्हाला कळतात. मग कळतात ते असंच करायचं. 4-4 पुड्या आणून घ्यायच्या नाहीत. आणि नवऱ्याला नकर साथ द्यायची. घरी बसून आपण करायचंच काय? कामं असतात, बकळ कामं असतात. पण ते कामं करूनही आपण आपल्याला वेळ द्यायचा. किती ते बघा की ग माझ्या YouTubeवर मधुराज रेसिपीज म्हणून बकळ चॅनल आहेत की त्यानं कसे झाले? त्याला संसार नाहीत का? त्याला लेकरं नाहीत का? विचार करा ना तुम्ही बी. घरात बसून आपल्याला कोणाला काय बाहेर जाऊन उन्हात काम करायचं नाही, काय नाही, कुणाच्या हाताखाली करायचं नाही. हे YouTube किती चांगलं आहे. रोज आपल्याला जे पटल त्या व्हिडिओवर आपण पहिलं ठरवायचं आपल्याला कोणता विषय आवडते, काय नाही. त्याच्यावर करायचं. आपल्याला चांगलं ते येत असेल ते दाखवायचं. आणि ते लाईक आणि सबस्क्राईब करा बाई.